एक महत्त्वपूर्ण विषय जो एक नवी आशा आणि उपचाराची एक अद्भुत पद्धत सांगतो, हनी थेरपी. या थेरपीने अनेक रुग्णांना दिला आहे आराम आणि डॉक्टर श्रीराम कुलकर्णी यांनी राज्यभरात सुरू केलेल्या या उपक्रमामुळे अनेकांच्या आयुष्यात सुधारणा झाली आहे. हनी थेरपी जी 2000 वर्षापूर्वी भारतात शोधली गेली होती, आज पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ लागली आहे. हनी थेरपीने अनेक व्याधींना आराम दिला आहे. डॉक्टर श्रीराम कुलकर्णी यांनी हे उपचार माफक दरात उपलब्ध करून दिले असून अनेक रुग्ण याचा लाभ घेत आहेत. अमरावती शहरातील समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया सुद्धा हनी थेरपीची घेत आहे उपचार. मैं गए 4 महीने से इनकी हनी बी थेरेपी, इसके अंदर की मधुमक्खी द्वारा काटा जाता है हमारे शरीर के कुछ विशिष्ट अंगों पे, पाँव पे, गर्दन पे, हाथ पे या पीठ पे. मुझे शुगर की बहुत ज़्यादा तकलीफ थी और मेरे पाँव में है ना झुनझुनी होती थी, दोनों पाँव में, और एक प्रकार से मैं अपना कॉन्फिडेंस लगभग खो चुका था. लेकिन जब से मैंने डॉक्टर श्रीराम जी कुलकर्णी की इस थेरेपी पे विश्वास करके और इसे लेना शुरू किया, तो मेरे जीवन में जो एक अद्भुत बदलाव आया कि मेरा सबसे पहले तो कॉन्फिडेंस का लेवल एकदम बढ़ गया. दूसरा, मेरी शुगर की लेवल भी कम हो गई. तीसरा, मुझे बाकी की बहुत सारी प्रॉब्लम्स थी, सब धीरे धीरे करके एक एक कम हो गई. नींद नहीं आती थी, जलन होती थी पाँव में, काफ़ी हाथों में जलन होती थी, वो सब खत्म हो गई. और मेरा इम्यूनिटी पावर भी काफ़ी बढ़ गया. जो पहले मुझे भूख कम लगती थी, वो भूख भी अच्छी लगने लगी. मेरा डाइजेशन सिस्टम भी सुधर गया. तो मैं आप सबसे निवेदन करूँगा कि यहाँ पर वो नियमित शिवधारा आश्रम में महीने में 2 बार आते हैं, तो आप भी वहाँ पर आकर और इनकी इस थेरेपी का लाभ लें. और किसी को अगर इस बारे में ज़्यादा संपर्क करना है तो आप सिटी न्यूज़ केबल या मुझसे डायरेक्ट संपर्क कर सकते. यह एक अद्भुत थेरेपी है जिसमें सब प्रकार की बीमारी, चाहे कैंसर हो, चाहे कोई भी असाध्य बीमारी हो, उसको, और यहाँ न कोई धन का प्रलोभन है, न धन का लालच है. आपको निःशुल्क उपचार किया जाता है. तो आप सब इनकी इस अद्भुत सेवा का लाभ लेवे. और अब तक ये 20 लाख 30 लाख लोगों पे प्रतिदिन घूमते रहते हैं और 31 लाख लोगों पे अब तक ये इस सेवा के माध्यम से उपचार कर चुके हैं. तो आप भी इस, मैं कहूँगा कि नेचुरल जो है ना, जिसे हम कहेंगे आयुर्वेद और नेचुरोपैथी पे आधारित इस पद्धति का अवश्य लाभ लेवे. त्यांचे उपचार विविध जिल्ह्यांमध्ये शिबिरांद्वारे दिले जात आहेत आणि त्यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. नमस्कार, जय श्रीराम, जय स्वामी समर्थ. मी डॉक्टर श्रीराम दिगंबरराव कुलकर्णी. बरेच लोक मला विचारतात तुम्ही राहणार कुठले आहात, पण संताचं मूळ आणि नदीचं मूळ आणि संताचं कुळ बोलू नये, ऐकू नये, सांगू नये, म्हणून मी रोज एक गाव फिरतो. आणि मी हनी बी व्हेनम थेरपी ही जगात प्रथम आणली. म्हणजे प्रथम पूर्ण विश्वामध्ये हे मधमाशी माझी, ही मधमाशीच्या डंखानं सर्व व्याधी जातात हे मला स्वामी समर्थांनी सांगितलं. आणि ह्याला हनी बी व्हेनम थेरपी म्हणतात. मधमाशीच्या ह्याच्यामध्ये अशी ताकद आहे, ही अमृतच आहे, अमृता समान काम करते ही मधमाशी. मधमाशीच्या डंखामध्ये 118 नॅचरल ड्रग आहेत. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, सल्फर, हिस्टमाइन, ट्रॅफिन, एन्झाईम, मेलिटिन, अख्खं मेडिकल स्टोर. मग ॲलोपॅथीला अल्टरनेट मेडिसिन जर असेल किंवा ॲलोपॅथी जिथं थकली, संपली, त्याच्या पुढं अध्यात्म, ज्ञान विज्ञान संपल्यानंतर अध्यात्म चालतं, तसं ॲलोपॅथी संपली की मधमाशीचा डंख 100% कसल्याही आजारावर, एनी डिसीज, बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, HIV, एनी डिसीज मधमाशीच्या डंखाने पूर्ण होतात. आता नवलाची गोष्ट म्हणजे अशी की माझा अनुभव इतका मोठा झाला सर्वांच्या आशीर्वादाने, आणि माझ्याकडे तेवढे ईश्वरी पेशंटही भरपूर आले, आणि त्याच्यामुळं अनुभव इतका मोठा झाला की मी 31 लाख लोकांना मधमाशीचा डंख दिला. आणि अनुभवाविना ज्ञान आंधळं असतं, आणि बिना अनुभवाचं ज्ञान काही कामाचं नाही. मग एवढा प्रचंड अनुभव आल्यानंतर आता माझे प्रत्येक सिटीमध्ये माझे पेशंट आहेत, आणि
सर्वांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मी कित्येक डॉक्टर सुद्धा नीट केलेले आहेत. त्याच्यानं डॉक्टरांनाही पटलं की बाबा हे हनीबी व्हेनम थेरपी स्टँडर्ड म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यानं बीपी शुगर, एक तर कायम मी अख्खा महाराष्ट्र शुगर फ्री करतो, ही माझं ध्येयच आहे. बीपी शुगर थायरॉइड मुक्ती हे गेल्या 17 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे. रोज एका गावाला जातो आहे. माझे इथं परम श्रद्धेय डॉक्टर संतोषजी शिवधारा आश्रमचे ट्रस्टी अध्यक्ष मोठे डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्या ह्याला रिस्पॉन्स दिला आणि नंतर आमचे चंद्रकांत जिजुदिया सर आहेत. त्यांनी पण यांना म्हणजे त्यांनी हे जाणलं सगळं. सर्वांनी जाणून इतका चांगला सपोर्ट दिला की अनबिलिव्हेबल. म्हणजे हे फक्त अननोन आहे, अनहर्ड आहे, कोणाच्या ऐकण्यात नाही, पाहण्यात नाही. पण ही पॅथी 2000 वर्षापूर्वी होती, आहे आणि राहणार. आणि इट्स कॉल्ड मदर थेरपी. सगळ्या थेरपीची आई. म्हणजे ह्याच्या पुढं सर्व थेरपी झिरो आहेत. मी चॅलेंज देऊन सांगतो, ह्या पॅथी पुढं सर्व पॅथी झिरो आहे, झिरो. कारण याच्यामध्ये इतकी ताकद आहे की एकतर याचे साईड इफेक्ट झिरो, याच्यामध्ये ताकद भरपूर आहे. आंधळ्याला दिसतंय, बऱ्याला येते, लंगड्याला पळता येते, अजून काय पाहिजे. आणि हे सगळं मधमाशी करते. आणि सगळ्यात छान, डॉक्टरकडे का जातो आपण? आपल्याला वेदना होतात म्हणून जातो. मग हनीबी व्हेनम इज यूज टू रिलीव्ह मस्क्युलर पेन, एचएस, सायटिका, रिमॅटिझम, आर्थरायटिस. तर मधमाशी जर तुम्हाला रिलीव्ह करते सगळे पेन 3 मिनिटात, तर डॉक्टरकडे जायचं कामच नाही ना. डॉक्टरची आठवण केव्हा येते? जेव्हा दुखतं तेव्हा. आता तुमचं दुखणार, एकदा आले तुम्ही, गुडघ्याला माशी लावली, गुडघे दुखी जाते, कमरेला लावली, कमर दुखी जाते, थायरॉइड लावली, थायरॉइड जातं, बीपी जातं, शुगर जातं, आता काय काय सगळंच जातं. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ही नॅचरोपॅथी आहे, निसर्ग उपचार आहे. ह्याच्यावर छोटे छोटे औषधं आहेत, घरातली औषधं आहेत. 5000 टिप्स स्वामींनी मला दिलेले आहेत. 5000. कसल्याही आजाराला मी घरामध्येच औषध आहे, घराच्या बाहेर जाऊ देत नाही. आत्ता 17 वर्षाच्या काळामध्ये मी कुण्याही माझ्या पेशंटला मेडिकलला जाऊ दिलेलं नाही आणि जायची आवश्यकता नाही. पण हे सगळं ईश्वर कृपा आहे, अध्यात्म आहे. तर शेवटी एकदा सांगतो, ह्याच्यात 4 कल्चर आहेत. पहिलं कल्चर आहे अध्यात्म कल्चर, म्हणजे जीवनाचं काय सार आहे ते अध्यात्म कल्चरमध्ये आहे. ॲपिकल्चर, मधमाशीचं कल्चर, राहते खाते पिते राहत कसं, हे ॲपिकल्चर. नंतर अमेरिकेमध्ये, इतर देशामध्ये कसं चालतं ते फॉरेन कल्चर. आणि ॲग्रिकल्चरची घरची औषधं. अशी 4 स्तंभावर माझा परिपूर्ण निसर्गोपचार चालतो. परिपूर्ण. बाकीच्या थेरपी अपूर्ण आहेत, हे परिपूर्ण आहे. परिपूर्ण म्हणजे पूर्ण. कसलाही केसापासून नखापर्यंत मी कसलाही कुण्या आजाराचं पेशंट नीट करतो. असं का म्हणतो ठाम? ह्याच्या पाठीमागं स्वामी समर्थ आहेत. आमच्या पाठीमागं स्वामी समर्थ असल्यामुळे एकतर मी नाममात्र आहे, पण सर्व करता धरता सर्व. जय स्वामी समर्थ. मी दिनेश तराडे, अमरावती इथे राहतो आणि डॉक्टर कुलकर्णी साहेबांचा ट्रीटमेंट घेतला. मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता. आधी बेल्ट घालून फिरायचं होतं, पण आता बिलकुल त्रास नाही आहे. मी बाईकसुद्धा चालवू शकतो आणि माझी बाईकसुद्धा बंद झालेली आहे. तर आता कुठलाही प्रकारचा त्रास नाही आहे आणि ॲसिडिटी वगैरे हे सगळे प्रकारचे त्रास माझे बंद झाले. मी दीपाली राजेंद्र राऊत, राहणार अमरावतीचीच आहे. मला थायरॉइड आणि पायाचा खूप त्रास होता. टोंगळ्याला म्हणजे पडल्यामुळे मला टोंगळ्याचा प्रॉब्लेम होता. आता मात्र टोंगळ्याचा म्हणजे कायमस्वरूपी माझं कमी झालं, अगदी 2 मधमाशीमध्ये. थायरॉइडचं मात्र चालू आहे. थायरॉइडच्या आता 4 झाल्या आहेत आणि गोळी पण माझी 75ची पूर्ण 25वर आलेली आहे. बाकी मला अजून पायाचा पूर्णपणे आराम आहे. मी निलिमा खुणे, राहणार अकोला. गेल्या 3 वर्षापासून मला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो आहे. तर मी गेल्या 7 महिन्यांपासून सरांकडे मधमाशीचा डंक घ्यायला येते आहे. पहिल्या 3 महिन्यात मला प्रचंड रिलीफ मिळाला. त्यानंतर थोडं माझ्या केअरलेसपणामुळे आणि औषधाच्या अनियमिततेपणामुळे मला थोडं प्रोलॉंग झाला माझं दुखणं, पण आता पण रिलीफ आहे आणि मी सातत्याने येऊन मधमाशीचा डंक घेते आहे. हनी थेरपी सारख्या उपक्रमांनी रुग्णांचे जीवन सुकर आणि आरोग्यदायक बनले आहेत.